नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, दसरा हा सण आपण का साजरा करतो? शुभ मुहूर्त म्हणून आपण खरेदी करतो, का करतो याची माहिती आपण घेऊ. आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी असेही म्हणतात. यावर्षी 2024मध्ये नवमी आणि दशमी या दोन्ही तिथी एकत्र नवमीला आलेल्या आहेत, म्हणून नवमी आणि दसरा हा एकाच दिवशी साजरा होतोय. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यांमध्ये नवरात्र 9व्या दिवशी म्हणजे नवमीला कुळाचार करतात, तर काही ठिकाणी दसऱ्याला कुळाचार करतात. या दिवशी सिंहोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात. हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानतात. त्यामुळे हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. सर्व जातींचा हा सण आहे. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. आता हेच पहा ना, कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेले भाताचे लोंगर घरी आणून त्याची पूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारी टांगून ठेवतात. कोकणात तर ही कणसे घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना बांधून ठेवण्याची पद्धत आहे. आजही नवरात्रात घटाजवळ नवधान्याची पेरणी करणं, तयार झालेले ते धान्याचे तण देवास वाहणं, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यात टोपीत खोवणं ही प्रथा चालू आहे. या सर्व गोष्टी त्या कृषी महोत्सवाचे मूळ स्वरूप सांगत नाहीत का? तर सांगतात. नंतर या सणाला धार्मिक रूप आले. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करतात. हत्ती, घोडे यासारख्या युद्धाला उपयोगी असणाऱ्या पशूंची देखील पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणं. आपल्याला याचा वेगळा अर्थ देखील घेता येईल. आपल्या समाजात काही वाईट विचित्र रूढी आहेत, धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्च-नीच हा भेदभाव आहे. अनेक लोक गरीब आहेत. त्यांना पुरेसे धान्य, वस्त्र मिळत नाही, राहायला घरही नसतं. शहरामध्ये अनेक असे लोक हे फुटपाथवरती देखील झोपतात. अशा वाईट प्रथा रूढींच्या सीमांनी आपल्याला वेढलं आहे. तर अशा सामाजिक जीवन गढूळ जर झालेलं आहे, तर त्या सीमांचे उल्लंघन आपल्याला करायचे आहे. भेदभाव नष्ट करायचे, मतभेद नाहीसे करायचे आणि परस्परांमध्ये प्रेमभाव, बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी आणि ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आपण हे केलं तर दसरा साजरा केल्यासारखं होईल आणि खरं सोनं आपल्या हाती लागेल. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटतात ही जी पद्धत पडली, त्यामागे सुद्धा एक सुरेख अशी कथा आहे. तर ऐका, ही कथा फार प्राचीन आहे. रामाच्या देखील आधीची आहे. रघुवंशातील रघुराजाची. एकदा काय झालं, रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला. विश्वजित यज्ञ म्हणजे आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सारे राज्य, सोनं, नाणं, रत्न हे गरजू लोकांना दान करून टाकायचं. केवढी त्यागाची भावना आहे. रघुराजाचा यज्ञ संपला. त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचे दान केले आणि त्याचवेळी वरतंतू या ऋषींचा विद्वान शिष्य कौत्स हा त्यांच्याकडे दान मागण्यासाठी आला.
त्याला गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची होती. किती? गुरूंनी त्याला 14 विद्या शिकवल्या होत्या. 14 विद्यांसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा. खरं म्हणजे गुरूंनी त्याला सांगितलं होतं, बाळ, तू शिकलास, ज्ञानी झालास, आणखी मला काय हवं? हीच माझी गुरुदक्षिणा. पण कौत्साने हट्टच धरला. गुरुजी थोडे रागावले आणि म्हणाले, तुला गुरुदक्षिणा द्यायची आहे ना? मग एकेका विद्येसाठी 1 कोटी सुवर्णमुद्रा. याप्रमाणे 14 कोटी सुवर्णमुद्रा, आणि त्याही एकाच दात्याकडून आणल्या पाहिजेत. आता एवढे मोठे दान एकमुठी देणारा राजा त्यावेळी एकच होता, रघुराजा. आणि म्हणून कंस त्याच्याकडे आला. राजाने त्याचे स्वागत केले, पण मातीच्या भांड्यांनी. राजाने खरंच सर्वस्वाचे दान केले होते. कौत्साने ओळखले, राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही. राजाला आशीर्वाद देऊन तो जाऊ लागला. राजा त्याला जाऊ देईना. राजाने त्याचे येण्याचे कारण जाणून घेतले आणि 3 दिवसाची मुदत मागून घेतली. कौत्साला हव्या असणाऱ्या सोन्याकरता देवांचा भांडारी जो कुबेर, त्याच्यावर स्वारी करण्याचे राजाने ठरविले. आणि काय आश्चर्य, कुबेराला ही बातमी कळताच त्याने रघुराजाच्या नगराबाहेरील शमीवृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पाडला. कुबेराला राजाचे शौर्य, कीर्ती, त्याग माहिती होते. तो आपल्यावर का स्वारी करतो आहे हेही माहीत होते. त्यामुळेच त्याने सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला हे कळले. त्याने त्या सर्व मुद्रा कौत्साला दान दिल्या. कौत्साने त्याला हव्या असणाऱ्या फक्त 14 कोटी मुद्रा घेतल्या. राहिलेले सोने तो घेईना आणि राजाही दिलेले दान परत घेईना. अखेर राजाने ते सोने लोकांच्याकडून लुटविले. तो दिवस होता विजयादशमीचा. तेव्हापासून सोने लुटण्याची प्रथा पडली. आज आपण आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. हे पान नीट पाहिलं का? हृदयाच्या आकाराचे असतं. त्याचे 2 भाग असतात, पण ते एकमेकांना जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात, 2 हृदय एकमेकांना प्रेमाने जोडा, प्रेमाने एकत्र या. या पानांच्या रूपाने आपण आपले हृदय आणि प्रेम एकमेकांना देत असतो. सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची ही श्रीमंती अधिक मोलाची, नाही का? दसऱ्याच्या दिवसाशी शौर्याच्या कथाही निगडीत आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळवला तो याच दिवशी. पांडवांना वनवास पत्करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवली होती. पुढे वनवास, अज्ञातवास संपल्यावर शमीच्या ढोलीतील शस्त्रे काढून विराटाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांवर त्यांनी स्वारी केली आणि त्यात विजय मिळवला, तोही याच दिवशी, असे मानतात. त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले. आणि याचमुळे दसऱ्याच्या दिवशी शमीची आणि शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. राजपूत आणि मराठे यांनी अनेक स्वाऱ्या याच शुभ मुहूर्तावर केल्या. त्याच विजय त्यांनी मिळविला. एका दृष्टीने पावसाळा संपल्यानंतर शत्रूवर स्वारी करण्यासाठी सर्वात जवळचा मुहूर्त हाच आहे. दसऱ्याच्या वेळेला पावसाळा संपलेला असतो. नद्यांचे पाणी कमी झालेले असल्याने त्या ओलांडून जाण्यास सैन्याला अडचण येत नाही. आणखीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लढाईवर जाणाऱ्या सैनिकांमध्ये अनेक लोक शेतकरी असत. पावसाळ्यात शेतीची कामे करून धान्य तयार करण्याचे महत्त्वाचे काम असते. दसऱ्याला धान्य तयार होते. ते घरात आणून साठवले की मग शेतकरी सैन्यात जायला, लढाईला मोकळे होत असत. त्यामुळे या मुहूर्ताचे महत्त्व वाढले. शिवकालात पेशवाईत स्वारीवर जायला हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जात होता. पेशवे दरबारात हा सण मोठ्या थाटाने साजरा होत होता.
पेशवे दरबाराचे ते एक वैशिष्ट्य होते. त्या दिवशी हत्ती, घोडे, उंट यांना स्वच्छ धुतलं जाई. नंतर त्यांना नटवण्यात येई. दुपारी शनिवार वाड्यात शस्त्रास्त्रांची पूजा होई आणि नंतर वाड्यावरचा जुना भगवा ध्वज आणि जरीपटका काढून त्या ठिकाणी नवीन ध्वज लावला जाई. त्याचे पूजन होई. सायंकाळच्या वेळी सरदार, सरंजामदार यांच्यासह दसऱ्याची मिरवणूक निघे. खुद्द पेशवे शृंगारलेल्या हत्तीवरील सोन्याच्या अंबारीत बसत. निरनिराळ्या प्रकारच्या पगड्या घातलेले स्वार आपापल्या घोड्यावर बसून त्या मिरवणुकीत सहभागी होत. जणू पेशवे दरबारचा पराक्रमच मिरवणुकीने सीमोल्लंघनाला निघाला आहे असे वाटे. शहराच्या ईशान्य दिशेला विजय मुहूर्तावर शमीचे पूजन होई. पेशवे शमीची पाने आणि शेतातील ज्वारी बाजरीची ताटे उपटून घेत. यावेळी तोफांचे आवाज आसमंतात घुमत असायचे. सीमोल्लंघनाहून परत आल्यावर विजयादशमीचा दरबार भरे. दरबारात पेशव्यांचे सारे वैभव दिसत असे. दरबारात योग्य लोकांचा गौरव होई. मानाप्रमाणे योग्यतेप्रमाणे पोशाख दिला जाई आणि नंतर दरबार संपत असे. अशा प्रकारे पेशवाईत हा महत्त्वाचा लोकप्रिय सण साजरा होत असे. म्हैसूरमध्ये देखील दसऱ्याचा हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेथील सीमोल्लंघनाची मिरवणूक देखील पाहण्यासारखी असते. मिरवणुकीतील हत्ती विशेष तऱ्हेने सजवलेले असतात. त्यावर सोन्याची अंबारी असते. त्यात म्हैसूरचे राजेसाहेब बसत होते. हत्तीच्या मागे भरजरी पोशाखातील दरबारी लोक जातात. पुढे बँड, चौघडा, नौबती वाजत असतात. देवीच्या दर्शनानंतर मिरवणूक संपते. मिरवणुकीचे दृश्य अतिशय मनोहर आणि सुंदर दिसते. अजूनही अनेक लोक दसऱ्याचा उत्सव, मिरवणूक आणि पाहण्यासाठी म्हैसूरला जातात. गावागावांमध्ये सुद्धा आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत देवी बसविल्या जातात. भारतात दसऱ्याच्या दिवशी शहरांमध्ये आणि गावांमध्ये देखील एका ठिकाणी कुंभकर्ण, रावण आणि मेघनाथ यांचं दहन केलं जातं आणि ते पाहण्यात देखील लोक गर्दी करतात. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर सोनं, बंगला, गाडी किंवा व्यवसायाची शुभ सुरुवात केली जाते. दसऱ्याची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.